रात्रीचं 3 वाजलेत. पब्लिक पिक्चरला गेलो 11च्या शोला. 2 वाजता आलोय आणि आवरून लगेच आता ट्रेकिंगला निघालोय. सुरुवातीला मग दोन्ही गाडींच्या टाकी फुल करून घेतल्या पेट्रोल पंपावर. थोड्या वेळानंतर पब्लिकला चहा घ्यायची तलब आलती. तिथंच बासुंदी चहा घेतला. चहा घेतल्यामुळे जरा पब्लिकची थंडी गेली. परत आम्ही निघालो, पण रोड लय खतरनाक होता. गाडीचा हाल ते हाल आणि कंबर निसाडली एखाद्या कार्यकर्त्याची तर अवघड व्हायचं. तरी पण आम्ही बाहेर पडलो. तिथं पोहोचल्यानंतर सुरुवातीला तिकीट घ्यायला लागते. तिकीट घेऊन मग गाडी पार्क केली. तर भावांना आता आपण राजगड किल्ला ट्रेक चालू करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. 5:30 वाजल्यात आणि आम्ही आता राजगड किल्ला ट्रेक चालू केलाय. पब्लिक आपलं पब्लिक सगळं पुढे निघाले. सुट्टी देत नाही पब्लिक. थोडा उजेड यायला चालू झालेला आहे. वरचं टोक आहे बघा, जिथं आम्हाला जायचं आहे. तर भावानं आता 50% ट्रेक कम्प्लीट केलाय. पब्लिक थोडं रेस्ट करायला लागले. पण आता परत पुन्हा नव्या जोमानं आम्ही आता ट्रेक पूर्ण करणार आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा, एकदम डेंजर व्ह्यू आहे. पायऱ्या चालू होत्यात बघा वरती जाण्यासाठी. संपूर्ण ट्रेक मध्ये तीव्र चढत असल्यामुळे सपोर्ट घ्यायला लागतोय थोडाफार. पब्लिक आपलं सगळं चढाल तर दगडातनं. मी आणि तन्मय शेठ मग शेवटी होतो. हळूहळू चढत होतो आम्ही पण. आणि राजगड ट्रेकचा पहिला भाग इथंच संपूया. आपलं पब्लिक सगळं पुढं आहे बघा. तुम्ही व्ह्यू पण बघू शकता किती तीव्र चढत आहे. फक्त 10% गड चढायचं राहिलाय. तन्मय शेठ आमचे संपूर्ण थकल्यात. योगायोगानं आमचा गावाला भेटलाय. राजगडला ट्रेकिंगला आलाय. तर पब्लिक आपला जरा थकले, रेस्ट करायला थांबले. पब्लिक खाया प्यायला काहीतरी काढा लागले. सगळे पब्लिकनं खायला आणले तर भावानी किरकोळ किरकोळ. किती तीव्र उभा चढत आहे बघा, तुम्ही पाहू शकता. उगाच म्हणत नाहीत गडांचा गड राजगड. तीव्र चढत जो तुम्हाला दिसतोय तिथं चोर दरवाजा आहे. तिथं गाड्याची सुरुवात होते. दगड पण एवढे मोठे मोठे आहेत की सपोर्ट घ्यायला लागतोयच. आणि 2 तासानंतर आम्ही फायनली चोर दरवाजाच्या इथं पोहोचलो. चोर दरवाजा सुरुवातीलाच आहे ट्रेकिंगच्या. त्यामधनं आत गेल्यानंतर तुम्ही थोडं पायऱ्या चढून वरती गेला की डाव्या साईडला मग चोर दरवाजाचा झेंडा लावलेला बोर्ड दिसेल. पब्लिक आपला हळूहळू पायऱ्या चढत होतं. बऱ्यापैकी सगळेच पब्लिक थकलेलं. मग तिथं एक फोटोशूट करूया म्हणलं. पब्लिक सोबत एक फोटो काढला. चोर दरवाजाच्या साईडला लगेच एक मग तिथं छोटं तलाव आहे. आणि संपूर्ण राजगड किल्ल्याचा नकाशा सुरुवातीलाच लावलेला आहे. संपूर्ण किल्ल्यावरती 13 ऐतिहासिक ठिकाणं आहेत. पब्लिकला मग भूक लई लागली ती, पण किरकोळ नाश्ता करूया म्हणून पोहे घेतले. खाऊन झाल्यावरती मग परत आम्ही ट्रेकिंग चालू केलं. आणि राजगड किल्ल्याचा दुसरा भाग इथंच संपूया. रविवार असल्यामुळे भरपूर लोक ट्रेकिंगला आलेली, पण थोडी जागा कमी असल्यामुळे एका वेळी एकच माणूस चढायचा किंवा एकच माणूस उतरायचा. ह्यो कार्यकर्ता आमच्या मंडळाचा राहुल गांधी आहे बघा. काही कार्यकर्त्याचा विषयच वेगळा होता. राजगड किल्ल्यावरचं जर खतरनाक लोकेशन कोणतं असेल तर ते आहे बघा. दोन्ही साईडला दऱ्या आहेत आणि मध्येच फक्त पायवाट आहे. भरपूर पब्लिक वाट बघालतो वरती येण्यासाठी आणि आम्ही उतरायसाठी वाट बघालतो केव्हा एकदा जागा होईल. आणि हे दुसरं खतरनाक लोकेशन, हे दुसरं टोक आहे. इथं जाण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतोय, पण सांभाळून जायला लागते. आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे इथं जाण्यासाठी फक्त एक छोटीशी पायवाट आहे. त्यातून एकच माणूस फक्त जाऊ शकतोय. असे टोटल 6 ते 7 दरवाजे आहेत, गुपित दरवाजे म्हणून राजगड किल्ल्यावरती. पण ती वाट जेवढी सोपी दिसते तेवढी सोपी नाही. एक माणसाला पण जाणं अवघड असते. त्यातला हा एक गुपित दरवाजा आहे बघा राजगड किल्ल्यावरचा. विचार करा की त्या काळात हे दरवाजे कसे बांधले असतील. फक्त 5% गड आता उतरायचा राहिलाय. पण अनुभव खतरनाक होता राजगड किल्ल्याचा. पब्लिक राजगड ट्रेक कसा झाला? डेंजर. आवाज कार्यकर्त्यांचा गायब झाला, कारण तुम्ही समजू शकता किती हार्ड होता ट्रेक. एक नंबर. अशा रीतीने राजगड ट्रेक इथं संपूया. आणि जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर एकदा नक्की जाऊन या राजगडला.